आणखी एक महत्त्वाची बातमी, ईडीचे विशेष डायरेक्टर सत्यव्रत कुमार यांची स्वेच्छानिवृत्ती दरम्यान 11 वर्ष शिल्लक असताना सत्यव्रत कुमार यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे। हाय प्रोफाईल प्रकरण हाताळण्यामध्ये सत्यव्रत कुमार यांचं नाव चर्चेत असायचं। नीरव मोदी, पीएनबी घोटाळा, मेहुल चोक्सी प्रकरण, ही सगळी प्रकरणं त्यांनी हाताळलेली होती। दरम्यान सत्यव्रत कुमार यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? अचानक ईडीचे विशेष डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छित आहेत? मोहिनी, IRS अधिकारी सत्यव्रत कुमार हे महाराष्ट्रातल्या अनेक कारवायांमध्ये 2014 ते 2023च्या दरम्यान चर्चेत आलेलं होतं। त्यामध्ये आपण पाहतो की नीरव मोदीच्या विरोधात झालेली कारवाई असेल, मनी लॉन्ड्रिंगची, मेहुल चोक्सीची कारवाई असेल आणि महाराष्ट्रातल्या जे काही राजकीय उलथापालथी झाल्या त्यामध्ये संजय राऊतांची अटक असेल, नवाब मलिकांची अटक आणि अनिल देशमुख यांच्यावरती झालेली ईडीची कारवाई, त्या सगळ्या कारवाई दरम्यान सत्यव्रत कुमार हे मुंबईमध्ये जॉईंट डायरेक्टर पासून विशेष डायरेक्टर पोहोचेपर्यंत जवळपास 11 वर्षांचा कालावधी त्यांनी मुंबईमध्ये पाहिलेला होता आणि 2037 पर्यंत त्यांचा जो काही कार्यकाळ आहे तो असताना 11 वर्ष आधी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे। सध्या ते सिलिगुरीमध्ये त्यांच्या मूळ विभागामध्ये कमिशनर म्हणून काम करत होते आणि आता त्यांनी ही स्वेच्छानिवृत्ती अचानकपणे का घेतली? 11 वर्ष सर्व्हिसची शिल्लक असताना अशा पद्धतीनं जेव्हा एखादा अधिकारी निर्णय घेतो त्याची कारण वेगवेगळी असतात। मात्र सत्यव्रत कुमार यांच्या स्वेच्छानिवृत्तीचं कारण अद्याप कळलेलं नाहीये। मात्र सत्यव्रत कुमार यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्वाची केसेस हाताळलेल्या होत्या, त्यामुळे ते परिचित आहेत आणि आता ही स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।